तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर ना असं कोणाकोणासोबत झालं ना हे मला सांगा, कारण ना भाजीपाला आपल्याकडे असतो आणि डबे वगैरे बनवायचे म्हटलं आपण बऱ्यापैकी भाजीपालाच करतो. तर ना असं कोणासोबत झालं की बाबा भाजी नाही भेटली, माळवं नाही भेटलं आणि बाबा बरं झालं असतं कडधान्य भिजत घातले असते, असं कोणासोबत झाले? माझ्यासोबत तर नेहमी होते बघा. त्यामुळे ना आता मला भाजीपाला संध्याकाळच्या भाजीला काहीच नाही भेटला. आणि आमच्या चौकामध्ये तुम्हाला माहिती आहे की चौकात भाजी ताजी भेटते, पण आता काहीच नाही मिळालं. त्यामुळे म्हटलं की कडधान्यच भिजत घालूया. त्यामुळे मी इकडे छोले आणि मटकीच भिजत घालते आहे, जेणेकरून आत्ता नाही यूज करता येत पण सकाळी तर यूज करता येतील. ह्या हेला ना मी घातलेत, एक छोले घातलेत आणि मटकीसाठी मला मोड आणायचे, त्यामुळे मटकी घातलीत. आणि मी आता ते झाकून ठेवते, उद्यापर्यंत ते चांगले भिजतील. तर ना सगळे जे कडधान्य आहेत ना ते माझे ना मी फ्रीजमध्येच ठेवते. तर फ्रीजमध्ये स्टोअर केल्यामुळं काय होते, मी डीपलाच ठेवते. खाली डीप आहे ह्या फ्रीजचं, वरती रेग्युलर आहे. आणि डीपला मी अशा कॅरीबॅगमधनं मी काय काढलेलंच नाही आहेत, कारण बरण्या तिथं बसत नाहीत नीट. तर तिथं मी ठेवते, जेणेकरून त्याला कुठलाही किडा किंवा काही लागत नाही, छान राहतात. तुम्ही ट्राय करून बघा. तर इकडे जानूला ना संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर रोज भूक लागते. काही नाही काही तिला चहा सोडून आणि बाकीचं काहीतरी लागत असते. नवीन मम्मी हे कर, मम्मी ते कर, असं रोज चालू असते. त्यामुळे ना ही गेली होती बघा शाळेतून आल्यानंतर चहा घेऊन ही बेडशेडला गेली होती. ती आत्ता उगवती आणि तिला हवं होतं काय, भेल पाहिजे होती, म्हणून ती गेली होती खायला. पण भेल म्हटलं तिला तर राहू दे, वेळ झाला, भेल काय खाऊ नको, घरीच येतो चिरमुरे घेऊन दुकानातून. आपल्या जे केदार प्रोडक्शन आहे, केदार फरसाण तुम्हाला माहिती आहे, बेडशीटवरती आहे, तिथून तिला मी म्हटलं की चिरमुरेच घेऊन ये, आपण घरीच बनवू भेळ, म्हणून तिला मी घेऊन यायला सांगितलं. तर वेळ झाला होता तिला यायला, त्यामुळे म्हटलं राहू दे, आता स्वयंपाकच आवरते, तुम्ही जेवून घ्या, नंतर मग बनवूया आपण. तर त्यांना आधी म्हटलं होतं की बनवूया, म्हणून तिला म्हटलं होतं की मला मदत कर, मग मी तुला बनवून देईन. पण खूप वेळ झाला आणि जेवणाचं टायमिंग होत होतं. मग जेवणाचं मग ह्यांचं हे खाल्लं ना की मग जेवत नाहीत व्यवस्थित, त्यामुळे म्हटलं ते कॅन्सलच करू आणि आपण आता मग स्वयंपाकाचीच तयारी करू. तर इकडे मी भाजीसाठी ना डब्बू मिरची हिने आणली होती दुकानातून, ती भेटली होती. खूपच महाग मिळते सगळं भाजीपाला, त्यामुळे ना काय डब्बू सिमला मिरची तर कोणालाच आवडत नाही, पण आता नाहीलाच करून तर म्हटलं आता करायलाच पाहिजे, काही नाही भेटलं म्हटल्यावरती. तर सकाळच्याला काय छोले आहेत, आता आपल्याला तर ढोबळी मिरची बनवायची. तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे, जी जशी तुम्ही रेग्युलर घरी बनवता ना तशी. आणि कांदे बघा ना, कांद्याचं पोतं ह्याने आणले आणि असे काळे पडायला लागले. त्यासाठी काय करू, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. तर इकडे स्वच्छ करून घ्यावे लागतात कांदे. तर मी ढोबळी मिरचीसाठी ना एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांद्याचीच फोडणी घालून मी ती ढोबळी मिरची बनवणार आहे. मागची रेसिपी मी जी टाकली आहे ती म्हणजे आपली वाफेवर शिजवणारी ना ढोबळी मिरची मी म्हणजे रेसिपी टाकलेली आहे यूट्यूबवरती, तीही तुम्ही नक्की चेक करा. त्या पद्धतीने केली ती पण छान होते. पण आपल्या झटपटीत आणि रेग्युलर तर आपण असं सतत मसाल्याचं वगैरे काही खाऊ शकत नाही, त्यामुळे मग रेग्युलर असं एका भाजीचे भरपूर साऱ्या पद्धतीने आपण बनवू शकतो, भरपूर प्रकारे बनवू शकतात. प्रत्येक घरी गेला तर प्रत्येकीची बनवण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे ना रेसिपी अशा आहेत. तर मी इकडे कांदा आणि लसूण थोडा चिरून घेतलेला आहे आणि फोडणीला टाकलेला आहे. लसणाच्या पाकळ्या मोठ्या होत्या, त्यामुळे मी चिरूनच घेतल्या. चिरलेला लसूण पण खूप छान टेस्ट देतो, जसं आपण ठेचून घेतो ना, ठेचण्यापेक्षा चिरलेला पण छान लागतो. तर कांदा आणि लसूण मी चांगला भाजून घेणार आणि त्याच्यामध्ये मग ढोबळी मिरची घालणार आहे. इकडे बागेतून मी कढीपत्ता आणून ठेवला होता, कारण मला तिथं तेच भडंग आणि हे बनवायचं होतं, म्हणूनच मी आणून ठेवला होता. आणि इकडे मी जरा बाजूला झाले ना की हा बघा, हा त्याला भाजी काही नाही काही करायचंच असते, भाजीत हलवत बसायचं, काय तर काय ह्याला चालूच असतं ह्याचं किचनमध्ये. तर मग मी भाजीला फोडणी दिली. ढोबळी मिरची चांगली आता कांद्यामध्ये आणि लसणाच्या फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायची. आणि फक्त ना मी आता इकडे काय शेंगदाण्याचा कूट आणि चटणी मीठ हे घालून ना चांगलं ते एकजीव करून पाणी घालून शिजवून घेणार आहे. तर चपात्या बनवायच्या होत्या आणि चपाती ऐन वेळेला हे म्हटलेत की चपाती नको, जास्त हेवी होते, त्याच्यापेक्षा फुलकेच बनव, म्हणून मग राहू दे म्हटलं ठीक आहे, भाजी शिजेपर्यंत आपले फुलके होतात. त्यामुळे मग पीठ मी काय आधीच मळून ठेवलं होतं भाजी करण्याच्या आधी. त्या काय होते त्याच्यामुळे की बाबा थोडंफार पीठ मग भिजलं जाते, चपाती पण छान होते आणि फुलके पण छान होतात. तर रोज आमच्या डब्याला चपाती भाकरी काय नाही काय असते, त्यामुळे आता म्हटलं की ठीक आहे फुलकेच बनवूया. आणि
की मुलं पण जेवायला घाई करत होते, त्यामुळे त्यांना म्हटलं की जानूला मी बनवेपर्यंत तू ताटं करायला घे, तोपर्यंत मी तुम्हाला बनवेल तसं देते. कारण फुलके केले ना की ते लगेच जेवायला घ्यावं लागतं आहे, कारण थंड फुलके चांगले नाही लागत. त्यामुळे गरम गरमच फुलके चांगले लागतात. त्यामुळे त्यांना जेवायला वाढायला तिला सांगितलं आणि मी इकडे करून देत होते. आणि फुलके मी रेग्युलरच्या चपातीच्या पिठापासून बनवते, पण तरी पण देखील खूप छान झाले होते. आधेमध्ये कधी तर होतात फुलके, असं नाही की रेग्युलरच होतात, तसं काही नाही. कधी चपाती बनते, कधी भाकरी बनते, कधी फुलके, तर कधी फक्त भातावरतीच भागवलं जातं. असं काही नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे, जशी ज्याची इच्छा तसं ते बनलं जातं घरात. तर इकडे उडदाचे पापडही त्यांना हवे होते, त्यामुळे म्हटलं ठीक आहे भाजून घेऊया. आणि खरंच सांगते, उडदाचे पापड माझे खूपच मस्त झालेत. अगदी तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर जसं फ्राय पापड खाता ना, सेमच तसे होतात. आता इकडे तेल जास्त तापले, त्यामुळे पहिला पापड तर थोडासा लालसर झाला, पण पापड एकदम क्रिस्पी. मी माझी काही तारीफ करत नाही आहे, पण खरंच सांगते की उडदाचे पापड खरंच खूप छान होतात. माझ्या हातचे तर मला तर खूप आवडतात. मला जाड असे पापड नाही आवडत, पातळच पापड आवडतात. जसे बाजारात भेटतात ना तसेच पापड माझे होतात, त्यामुळं मला आवडतात. तर ते मी जास्तीत जास्त उडदाचे पापडच घरी बनवून ठेवते, ऐन टायमिंगला मला उपयोगाला येतात ते. तर इकडे सगळ्यांच्यासाठी मी पापड जास्त नाही म्हणजे भाजून घेतले, थोडे थोडे, म्हणजे प्रत्येकाला एक दोन येईल असं भाजले. तर इकडे हळूच चोर बघा आमचा पापड घेऊन जातो आहे. श्यामल फाट्यावरती दुकानात गेली होती, मम्मी गावी गेली होती बाहेर, त्यामुळे रिया इकडेच होते आमच्याकडे. त्यामुळे मग ह्यांना सगळ्यांनाच एकत्र जेवायला वाढायचं होतं. आणि फुलके बघा किती छान फुलतात. म्हणजे घरचंच जे राशनचं गहू आहेत ना त्याच्यापासून त्याच गव्हाचे पीठ आहे हे, आणि त्याच पिठाचे फुलके आहेत. जसे हॉटेलमध्ये खातात तसेच फुलके होतात घरी. एकदा नक्की ट्राय करून बघा, छान होतात फुलके. तुम्हाला ह्याला बटर किंवा तूप लावून खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, असेही हे छान लागतात. आणि तूप लावल्यावर तर खूपच छान लागतात, दिसायला किती छान दिसतात बघा, अगदी टम्म फुगलेले. त्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंतच ते वाढून घ्यायचे आणि त्याच्यावरती तूप लावून किंवा बटर लावून, लोणीही तुम्ही लावू शकता, लोणीसोबतही खूप छान लागते. तर असे मी थोडे आधी बनवून घेतले आणि मग जानूला ताटं बनवायला सांगली, कारण मग एक बनवायला घेतला आणि मग पटोपट ही, कारण छोट्या आकारानं छोटे असल्यामुळे ते पटकन संपून जातात. तर इकडे जानूने छान ताटं म्हणजे लावून घेतले होते. डाळीची आमटी, फुलके, पापड, कांदा आणि ढोबळी मिरची आणि थोडंसं लोणचं, इतकं खायचं होतं जेवणात. साधं सिंपल, पण घरचं घरी, जास्त हेवी नाही, जास्त तेलकट नाही, खूप छान असं टेस्टी घरचं जेवण. जेवायला तुम्ही पण या नक्की. आणि मग हे म्हटलेत की आज जेवणार नाही आहे मी, बाहेरच बसतो जेवायला, कारण त्यांना टी व्ही बघायची होती आणि दिवसभर घरी नसतात. त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं, ते बाहेर बसू देत जेवायला. आणि मुलं इकडे बसलीत, तर त्यांना इकडे बाहेर मी बनवलं तसे लागल तसे मग फुलके नेऊन देत होते. आणि मुलांनाही इकडे. फुलके बनवण्याचा एक तोटा आहे की सतत म्हणजे गरम गरम आहे, आपली धावपळ होते तिथं. चपात्या कशा बनवून ठेवल्या आणि मग बाबा वाढल्या की एकत्र आपण पण बसून खाऊ शकतो, पण फुलक्यांचं काय आहे की बाबा एक माणूस याच्यासाठी आपण सेपरेट ठेवावं लागतो, कारण इकडे फुलके तयार होईल तसे प्रत्येकाला नेऊन द्यावी लागतात. इकडे यांना तूप लावून हवं होतं, त्यामुळे मी तूप लावून देते. तूप लावल्यानंतर ही टेस्ट त्याची खूपच छान लागत होती आणि त्यांनाही आवडले. त्यांनी कॉम्प्लिमेंट मला दिली की खरंच छान, खूप फुलके झाले होते, टेस्टी आणि मस्त लागत होते म्हणून सांगितलेत त्यांनी. आणि चपातीपेक्षा हेच बरं. आणि खायलाही हलकं फुलकं, असं नाही की चपाती 2 खाल्ल्या. फुलकेही बाबा माणसं आरामात 2-3 खाऊ शकतात आणि जास्त तेलकट होत नाहीत, त्याच्यामुळे ते पचायला पण हलके जातात. तर इकडे मी तूप लावले. तुपामुळे पण ना म्हणजे आपल्या आरोग्य पण चांगलं राहते आणि तेलापेक्षा तूप बरं, त्यामुळे मग तूप लावून त्यांना दिले सगळ्यांना. तर सगळ्यांचं झाल्यानंतर ना माझं पण मी जेवायला ताट बनवलं, ताट बनवून ठेवलं आणि मग आधी किचन ओटा साफ करून घेतला आणि मग जेवायला गेले, कारण जेवल्यानंतर ना मला तर काय काम करायला सुचत नाही. त्यामुळे आधी मी किचन ओटा साफ करून घेतला, भांडी वगैरे सगळे रिकामे करून घेतले, ताट आधीच मी बनवून ठेवलं होतं आणि हे सगळं स्वच्छ करून मग मी जेवायला गेले. जेवून आल्यानंतर वरती पिल्ल्यांना पण खायला घालायचं होतं, त्यामुळे मी वरती टेरेसवर आले होते. यांना दूध बिस्किट वगैरे सगळं घातलं आणि संध्याकाळचा नजारा बघा कसा दिसतोय. ही सगळी सिटी दिसते, पुढे दिसतात ती लाईट, आणि हे आमचं सुंदर असं गाव दिसतंय संध्याकाळचं. जास्त दिसत नाही पण खूप छान संध्याकाळी वातावरण होतं. आता पाऊस कुठे गेला काय माहिती, त्यामुळे पिल्ल्यांना वरतीच ठेवले. पाऊस लागायला चालू झाला की मग यांना बागेत खाली घेते, तोपर्यंत हे वरतीच बसतात, त्यांची वरतीच सोय केली. तर आता हा व्हिडिओ आहे, हा सकाळचा आहे, दुसऱ्या दिवशीचा. तर अर्णव उठल्या
याचं बघा मांजरासोबत खेळणं चालू होतं. आणि रात्री आपण भिजत घातलेले कडधान्य बघा छान भिजले होते. आणि मटकीला जर मोड आणायचे असतील ना तर तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही ठेवा, पटकन मोड येतात आणि अख्ख्या मटकीला ना मोड चांगले येतात. कपड्यात वगैरे बांधायची काय आवश्यकता नाही. आपल्याकडे मोदकाची जी चाळण असते ना त्या चाळणीमध्ये सगळं पाणी काढून ना असं आपण ते मटकी घालून ठेवायची आणि म्हणजे अंतराळी असं एका भांड्यावरती ठेवून द्यायची, जेणेकरून त्यातलं काही पाणी असेल तर ते खाली सगळं नितळून जातं आणि मग मोड चांगले येतात. इकडे झाकण लावून मी ठेवले. आता ते संध्याकाळपर्यंत ना त्याचे मोड चांगले येतील. तर इकडे रात्री भिजत छोले पण घातले होते, ते मी शिजायला ठेवले होते. आणि आरूचं मांजरासोबत खेळणं काही बंद नव्हतं. आंघोळ वगैरे त्याची सगळी बाकी होती, पण याचं मांजरासोबत खेळणं चालू होतं. तर मी इकडे छोलेसाठी ना छोलेची रेसिपी पण मी टाकलेली आहे चॅनलवरती, नक्की चेक करा. तर मी आता ती वेगळ्या पद्धतीने ती दिल्ली स्टाईलमध्ये बनवलेली आहे आणि आपली आता ही रेग्युलर झटापटीत आपल्याला बनवायची आहे म्हणून ही साधी सिंपल बनवलेली आहे. यासाठी मी कुठला मसाला नाही वापरलेला, फक्त कांदा आणि टोमॅटो, चांगला कांदा आणि टोमॅटो भाजून त्याची पेस्ट करून फक्त फ्राय करते. आणि याच्यामध्ये ग्रेव्ही चांगली होण्यासाठी, स्मूथ व्हायसाठी ना त्यातले छोले थोडे घ्यायचे शिजवलेले आणि ते छोले वाटून घ्यायचे बारीक आणि ते इकडे आपल्या कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये टाकून द्यायचे. त्याच्यावरून मग चांगलं फ्राय करून चटणी मीठ घालायचं आणि ते उरलेलं भांड्यातलं पाणी वगैरे सगळं घालून मिक्स करायचं. खरं सांगते खूपच छान आणि साध्या सिंपल पद्धतीने केली ना खूप मस्तच भाजी लागते. एक्स्ट्राच असं मी काय घातलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकताय. फक्त कांदा टोमॅटोची पेस्ट तुम्ही बारीक चिरून घालताय ना कांदा टोमॅटो, त्याच्याऐवजी फक्त भाजायचं ते आणि मिक्सरला वाटून घ्यायचे. आणि ते जसं ते छोले आहेत ना ते मिक्सरला बारीक करून पेस्ट करून ते घालायचे. आणि इथे ना मी थोडीशी साखर घातलेली आहे. मला आमटीतसुद्धा साखर लागते थोडीशी आणि भाजीतसुद्धा लागते. त्यामुळं काय होतं की भाजीची टेस्ट ना खूप छान लागते. एकेकाला आता तुम्ही म्हणाल की साखर टाकली आहे म्हणून की भाजी गोड होती की काय, पण भाजी अजिबात गोड होत नाही, पण खायला टेस्ट त्याची एकदम मस्त लागते. म्हणजे ना आंबट ना खारट ना तुरट, खूपच छान लागते. एकदा करून बघा. थोडंसं अर्धा चमचा साखर ना टाकून बघायची भाजीमध्ये, त्याची टेस्ट ना बदलली जाते. तर इकडे मी सगळं मिक्स करून घेतलं आणि आता ह्याला आपण झाकण लावून शिजायला ठेवूया. तर इकडे मला अजून डब्यासाठी चपात्या बनवायच्या होत्या, त्यामुळे मी आता हे साईडच्या गॅसवरती छोट्या गॅसवरती ठेवून देते की जेणेकरून हे बारीक गॅसवरती चांगलं शिजून जाईल. तर इकडे चपात्या पण झाल्या होत्या, ह्यांच्या सगळ्यांचे डबे द्यायचे होते. तर डब्यासाठी चपाती होती. भाकरीचं माझं पीठ संपत आले, मला दळपही करायचे आहेत. आता त्यासाठी थोडा वेळ काढून, कारण दळप हे गव्हाचं आणि ज्वारीचं महिन्यातून मी एकदा करते आणि मग आता त्यासाठी वेळ काढावा लागेल. इकडे जानूला शाळेला जायचं होतं, तर तिची मैत्रीण आली होती बोलवायला आणि जानूचं अजून जेवण चालू होतं. तर चला तर मग व्हिडिओचा हिंडा तर मी इथंच करते. पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसह नवीन एका उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.